तर बीडमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार। एसआयटीच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं फडणवीस म्हणाले। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात या प्रकरणाची चौकशी होईल। गंभीर गुन्हा आहे, त्याच्यामध्ये माननीय न्यायालय जे देईल ते ठीक, पण पोलिसांनी हा तपास अतिशय सखोलपणे करायला पाहिजे होता। असं काही घडलंय का की त्या दोघांच्या मागे, आरोपींच्या मागे कुणाचा वरदहस्त आहे, राजकीय वरदहस्त आहे? कारण ज्या बातम्या सगळ्या मीडियामधून येत आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला असं वाटतंय की कुणीतरी गब्बर पब्लिक मध्ये बोलतोय। ज्या वेळेस माझ्यावर इलेक्ट्रॉनिक म्हणजे मीडियाचं ट्रायल चालू होतं, हालाकी त्या घटनेत माझा कुठेही कसाही संबंध नव्हता, ते बोलत होते, पण त्यांच्या कुणाच्याही विरोधात मी बोललो नाही। कारण सत्य काय हे मला माहिती आहे, सत्य बाहेर येईल। कारण आपल्या हातून असं कृत्य कधी घडणार नाही। मी कधीही कुणावर बदनाम करण्यासाठी आरोप केलेले नाहीत। फेम असोसिएशनचं काम माझ्या आयुष्यात कधी माझ्याकडे झालेलं नाही। 25 वर्ष मी राजकारणात, 25 वर्षात मी कधीच कुणावर खोटे आरोप केले नाहीत। 5 वर्ष विरोधी पक्ष नेता होतो, कधीच कुणावर खोटे आरोप पुराव्याशिवाय कधी केले नाहीत। आणि कधी खोटे आरोप मी केले म्हणून मीही बदनाम झालो नाही, माझ्यावरही आरोप झाले नाहीत। पण हेच ते जे इथे येऊन बोलले की माझ्यावर राजकीय आरोप करून, हे येणाऱ्या काळात उघड पडणार आहे। आणि माझी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे की त्या लैंगिक अत्याचार झालेल्या आपल्या भगिनीवर, त्याला ज्यांनी कुणी केलाय त्यांना शासन होण्यासाठी हे टिकटॉक टेबल टेनिसचा बंद करावा आणि आपण सुद्धा यात मदत करावी, ही आपल्याला हात जोडून माझी कळकळीची विनंती आहे। एसआयटी मार्फत चौकशी करा। एसआयटीच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी होणार असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। धनंजय मुंडे यांनी देखील ही मागणी लावून धरली होती। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करा बीडमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाची।